नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते सागर मुक्ताला म्हणत असतो की मिहीर स्वतःहून साखरपुड्याला आलेला आहे. मी त्याला आणलं नाही आणि पोलिसात एक माणूस आला होता. तो बोलला की त्यानेच हा गुन्हा केलेला आहे. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी मिहीरला सोडवले. त्यामुळे तुम्ही पहिल्या नजरेने मिहीरकडे बघत जाऊ नका. आता तू निर्दोष आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मला नाही पटत. असं कुठे असतं का? एखादा माणूस जाईल पोलीस स्टेशनमध्ये आणि तो म्हणेल की मी हा गुन्हा केलाय, मग लगेच पोलीस मिहीरला सोडून देतील. नाही नाही, यात नक्कीच तुम्ही काहीतरी केलंय असं मला वाटतं. तेव्हा सागर मुक्ताला बोलतो, तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते तुम्ही ठरवा. तरी ते हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर लक्की म्हणत असतो की बरं झालं, आता मी निसटलो. आता माझ्यावर कुणीही शंका घेणार नाही की तो व्हिडिओ मी बनवला होता म्हणून. तरी ते आता इंदिरा मिहीरला बघून खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते, आला ग बाई माझा पोरगा. आता माझ्या सागऱ्याचं लग्न धूमधडाक्यात आपल्याला साजरं करायचं आहे. तेव्हा लगेच स्वाती म्हणत असते, हो, दादूच्या लग्नाला आपल्याला खूप कामं करायची आहे, खूप काही धिंगाणा घालायचा आहे, तमाशा करायचा आहे, मस्त डान्स करायचा आहे. तेव्हा मिहीर म्हणतो, तमाशा झाला तेवढा पोलीस स्टेशनमध्ये पुरा झाला, आता नको. तर लगेच बाबू काका विचारतात, काय झालं, कसं काय सोडलं तुला पोलिसांनी? तेव्हा लगेच लक्की सांगतो, एक माणूस तिथे आला होता, आपल्या लक्कीच्या वयात असेल तो मुलगा, आणि तो पोलिसांना म्हणत होता की मी हा सगळा गुन्हा मी केलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकलं आणि मला सोडलं. तर इथे इंदिरा म्हणते, बरं झालं, ही सगळी एकवेळ आईचीच कृपा आहे. आणि बरं झालं तू सागरला वेळेवर इथं घेऊन आला. तुझे खूप उपकार झालेत माझ्यावर. नाहीतर या 101 वाल्यांच्या मला पाया पडावं लागलं असतं. माझी सगळी संपत्ती तुझ्यावर ओवाळून टाकावी असं मला वाटतंय. आज तू माझी इज्जत वाचवली, असे इंद्रा आता मिहीरला बोलत असते. तेव्हा लगेच बाबू काका म्हणतात, अरे पण सागर कुठे भेटला तुला? तेव्हा मिहीर म्हणतो, मी जेव्हा पोलीस स्टेशनमधून सुटलो ना, तेव्हा मी त्याला ऑफिसमध्ये जाऊन बघितलं तर तो तिथे नव्हता. मग मी बाहेर पार्किंगमध्ये गेलो तर तो गाडीत झोपलेला होता. मग मी त्याला तिथं तसंच घेऊन आलो. तर लगेच बाबू काका म्हणतात, बरं झालं. तेवढ्यात मयुरेश आणि पुरू काका तिथे येतात. तर मयुरेश हा मिहीरकडे खूपच रागाने बघत असतो. तेव्हा लगेच मिहीर पुरू काकांना म्हणतो, काका, मला माहिती मी इथे आलेलं तुम्हाला कोणालाही आवडलं नाही, परंतु तसं तुम्ही मला सांगा, मी पुढच्या कार्यक्रमात इथे येणार नाही. तेव्हा पोरू काका म्हणतात, मिहीर, मला माहिती तुझी काहीही चूक नाहीये, त्यामुळे तू काळजी करू नको आणि मी माझ्या घरच्यांना लवकरच समजावेल. तू तुझ्या भावाच्या लग्नात येऊ शकतो. हवं तेवढं काय करायचं ते कर. तर लगेच इंद्रा म्हणते, चल मिहीर, तुला भूक लागली असेल ना, चल बरं जेवण करून घे. तेव्हा मिहीर पोरू काकांना म्हणतो, काका मी येतो जेवण करून. तर असे म्हणून आता इंद्रा व ते दोघेही जातात. मग लगेच बाबू काका आणि पोरू काका एकमेकांच्या हातात हात देत म्हणतात, म्हणजे शेवटी आपण जे ठरवलं होतं ते करून दाखवलं ना. फायनली आता मुक्ता आणि सागरचा साखरपुडा झालाय. तर लगेच तेवढ्यात मंजिरी येते आणि म्हणते, काका, पप्पा, चला पटकन, तुम्हाला गुरुजींनी बोलावले, मुहूर्त काढायचा आहे ना. मग लगेच आता इथे माधवी पोरू काकांना म्हणत असते, हे गुरुजी इथे फक्त मुहूर्तच काढणार आहे ना, घरच्या देवाणघेवाण गोष्टीमध्ये गुरुजी कशाला? तर इंद्रा म्हणत असते, आता ही गुरुजी आणखीन काय काय करायला लावणार आहे काय माहिती. तेव्हा आता इथे गुरुजी म्हणत असतात, तुम्हाला काही बोलायचं आहे का देवाणघेवाणबद्दल? तर लगेच काही अटी असतील तर बोलून टाका. तेव्हा लगेच मात्र इंद्रा बोलते, त्यांची एकच अट असेल, लग्न आमच्या पद्धतीने होणार म्हणून. तर माधवी बोलते, अहो, ते चिठ्ठ्या केल्या तेव्हाच ठरलंय ना लग्न आमच्या पद्धतीने होणार, आता ते नाहीये. तेव्हा गुरुजी म्हणतात, मग दुसरं काही देवाणघेवाणबद्दल बोलायचं असेल तर बोलून घ्या. तेव्हा मात्र माधवी बोलते, नाही, आमची एवढी सुंदर सुशील मुलगी आम्ही त्यांना देतोय सून म्हणून, हे काही कमी आहे का? मग आता लगेच इंद्रा बोलते, आणि माझा पण एवढा शिकलेला पोरगा मी त्यांना जावई म्हणून देते, ते काही कमी आहे का? तर लगेच गुरुजी बोलतात, आता लग्न झाल्यानंतर मुलगी कुठे राहणार आहे? तेव्हा आता इंद्रा म्हणते, कुठे राहणार म्हणजे आमच्याच घरी राहणार. आमच्याकडे भरपूर खोल्या आहेत, तिला एखादी खोली देऊन टाकू, आणि तसंही आमच्याकडे कोणीही कोणाच्या रूममध्ये जात नाही. आता मात्र इंद्राच्या बोलण्यावर सर्वजण हसत असतात. तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात, आता पत्ता कुठला लिहायचा? लगेच इंद्रा बोलते, 101 जागी 102 लिहा, आम्ही शेजारीच आहोत त्यांच्या. तर लगेच गुरुजी म्हणतात, मग झालं ना की अजून काही बोलायचं बाकी आहे? त्यानंतर इंद्रा बोलते की नाही, आमची काही इच्छा नाही, आम्हाला फक्त यांची मुलगी सून म्हणून हवी. तर लगेच माधवी म्हणते, लग्न झाल्यानंतर आमच्या मुलीला यांनी मुलीसारखंच वागवलं पाहिजे, तिला तिच्या कामासाठी नोकरीसाठी बाहेर जाता आलं पाहिजे. तेव्हा इंद्रा म्हणते, नाही नाही, आम्ही तिला घरात बांधून ठेवणारच नाही, तिला जिथे जायचंय तिच्या कामासाठी तिथे जाऊ दे, कारण काम करून ती आमच्यासाठीच गिफ्ट आणणार आहे ना. तेव्हा लगेच मुक्ता म्हणत असते, मला पुढे शिकायचं आहे. तेव्हा लगेच इंद्रा बोलते, हो ग बाई, तुला काय शिकायचंय ते
शिक तू पुढे जाऊन. मग माधवी म्हणते, माझ्या मुलीला शिकण्यासाठी तुम्ही शांतता द्यायला हवी. तर लगेच इंद्रा म्हणते, हो ग बाई, तुला काय शिकायचंय ते शिक, आम्ही शांतता द्यायला तयार आहोत. तूही शिक आणि आमच्या सईलाही शिकव, तुझ्यासारखं दातांची डॉक्टर बनव. तर आता इंद्राच्या बोलण्यावर सर्वजण हसत असतात. मग गुरुजी म्हणतात, झालं ना आता सर्व काही. त्यावर माधवी म्हणते, नाही, मला अजून काही बोलायचंय. तर गुरुजी म्हणतात, काय बोलायचंय तुम्हाला, बोला ना मग पटपट. आता इथे माधवी उभी राहते आणि म्हणते, माझी मुलगी खूप लाडात वाढलेली आहे. तुम्हालाही 2 मुली आहेत, त्यामुळे तिला अगदी मुलीसारखी वागणूक द्या. तिला दुसऱ्यांच्या घरातून आल्यासारखी परक्यांची वागणूक देऊ नका. तर इथे आता इंद्रा म्हणत असते, नाही ग बाई, तुझ्या मुलीला आम्ही एकदम मुलीसारखंच ठेवणार आहोत आणि माझ्या मुलांना जे काही खायला देणार ना, तेच तुझ्या मुलीला खायला देणार आम्ही. आता मात्र लगेच माधवी भडकते आणि म्हणते, नाही नाही हं, माझी मुलगी मांस मच्छी असं नॉनव्हेज खाणार नाही, सांगून ठेवते आधीच. तर लगेच माधवीचे हे बोलणे ऐकल्यानंतर बाबू काका म्हणतात, नाही हो, इंद्राला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे जे काही आम्ही आमच्या मुलांना चांगलं चुंगलं खायला देऊ ना, तेच तुमच्या मुलीला खायला देऊ. आता लगेच गुरुजी म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मद्यपान मांस मच्छी असं कोणीही काहीही खायचं नाही, सांगून ठेवतो. तेव्हा लगेच महादेव मामा म्हणतात, नाही नाही, असं कसं जमेल, अजून लग्न किती लांब आहे, तोपर्यंत काहीच करायचं नाही का. तर लगेच गुरुजी म्हणतात, हो, ते पथ्यपाणी धरावं लागेल. आता मात्र इथे गुरुजींनी सर्व विधी पूर्ण करून ते निघालेले असतात. तर आता इथे गुरुजी निघाल्यानंतर मयुरेश नारळ त्यांची दक्षिणा जे काही असेल ते देऊन त्यांना बाहेर सोडत असतो. तर लगेच आता पोरू काका आणि बाबू काका एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात, चला आता आपण व्याही झालो. मग लगेच ते एकमेकांना कडकडून मिठी मारत असतात. तर इथे माधवी आणि इंद्रा दोघेही एकमेकींना कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. सर्वजण खूपच आनंदात असतात. मात्र सागर आणि मुक्ता एकमेकांकडे खूपच रागाने बघत असतात. त्यानंतर आता इथे सर्वजणांची लग्नाची तयारी चालू झालेली असते. तर माधवीच्या घरी पोरू काकाने 2 दिवस केळकरांकडून जेवण मागवलेलं असतं. माधवी पोरूला म्हणते, अरे पोरू, तू 2 दिवस बाहेरून जेवण मागवलं. तर लगेच पोरू काका म्हणतात, हो, आता लग्नाची धामधूम आहे ना, त्यामुळे. तेव्हा लगेच माधवी म्हणते, किती काळजी करतोस, तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळो. तरी ते आता मंजिरीने आणि मिहिकाने डान्सला सुरुवात केलेली असते. तर लगेच माधवी म्हणते, झालं का ह्या 102 वाल्यांचं धामधूम सुरू. तेव्हा पोरू काका म्हणतात, अगं नाही ग बाई, इथे मंजिरी डान्स शिकते. इथे आता मंजिरी मिहिकाला म्हणत असते, तू सांगशील तसा डान्स शिकायला मी तयार आहे, तू शिकव. तेव्हा माधवी येते आणि म्हणते, अगं मंजिरी, तू काय करतेस, तू पण आता काही मदत करायची सोडून इथे डान्स करत बसली का. तेव्हा मंजिरी म्हणते, हो आई, माझ्या लग्नात कुठे माझी हौस झाली ग डान्स करण्याची, मी नवरी होते ना, त्यामुळे आता मी मुक्ताच्या लग्नात सगळी हौस पूर्ण करणार आहे. तर लगेच माधवी म्हणते, ठीक आहे का बाई, जे करायचंय ते कर, पण चांगला डान्स कर ग बाई, त्या 102 वाल्यावानी धिंगाणा नको घालू बर का. तर लगेच मंजिरी म्हणते, ठीक आहे ठीक आहे. तेव्हा पोरू काका म्हणतात, 102 वाल्यांचा धिंगाणा तर होणारच आहे. मग आता लगेच पोरू काका म्हणतात, माधवी, तू लाव बरं एखादं गाणं, लाव पटकन. तर माधवी म्हणते, मी का. मग लगेच माधवी एक शास्त्रीय संगीत लावते. तर आता सर्वजण हसत असतात. नंतर इथे आता हर्षवर्धन फोनवर बोलत असतो. तेवढ्यात सावनी तिथे आलेली असते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो, चल आता आपल्याला पार्टीला जायचं आहे. तेव्हा सावनी म्हणते, नाही या हर्षवर्धन, मी नाही येऊ शकत, आज माई सुट्टीवर आहेत आणि सईबरोबर कोणी नाहीये घरात. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, असं काय करते सावनी, इथे माझे महत्त्वाचे क्लायंट आहेत, त्यामुळे तुला यावंच लागेल. तेवढ्यात मुक्ताचा फोन येतो आणि ती म्हणते, सईला प्लीज पाठवताल का माझ्याकडे, आज माझ्या मेहंदीचा कार्यक्रम आहे. तेव्हा मात्र आता सावनी खुश होते, तिलाही पार्टीला जायचे असते. तर ती म्हणते, हो ग, मी पाठवेल ना सईला, सई तुझी पण आहेच ना, काळजी करू नको. बाय द वे, कसा झाला तुझा साखरपुडा. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे आई, आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. तर लगेच सावनी म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन तुला, मस्त मस्त, आणि मी आता सईला लवकरच तुझ्याकडे पाठवते. असे म्हणून आता लगेच सावनी फोन बंद करते. तरी ते सई येणार म्हणून मुक्ताही खूप खुश झालेली असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सई मुक्ता आंटीच्या घरी कार्यक्रमासाठी आलेली असते. तर लगेच मुक्ताला बघितल्या बघितल्या सई खूपच इमोशनल होती आणि मुक्ताच्या हातात ती S4ची सागरची अंगठी सईने बघितल्यानंतर लगेच सई मुक्ताला म्हणते, आई. तेव्हा आता मुक्ताला आई हा शब्द ऐकल्यानंतर मुक्ताही खूपच आनंदून कडकडून सईला मिठी मारते. तर लगेच ती सईला बोलते, तू मला आई म्हटलीस. तेव्हा लगेच सई म्हणते, हो, तू माझ्या पप्पाबरोबर लग्न करतेस ना, म्हणजे तू माझी आईच होणार ना आता.
माझी आई मुक्ता आंटी असे म्हणून लगेच सई आता मुक्ताला मिठी मारते. हे बघून माधवी आणि मंजिरीलाही खूपच आनंद होतो, कारण आता मुक्ताला जगातील सर्वात मोठं सुख मिळालेलं असतं. तिला आई म्हणणारं कोणीतरी आलेलं असतं. तर हे बघून सागरलाही खूपच आनंद होतो. तोही त्या दोघींकडे एकटक बघत असतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल